नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समोर जे उदाहरण आहेत 9 आपल्याला 9ने 8181ला डिवाइड करायचं आहे. डिवायडेशन करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की एका वेळेस एकच संख्या खाली घ्यायची असते. आता आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण 9ने तुम्ही पहिल्यांदा 2 संख्येला तुम्ही डिवाइड करू शकता, 3 संख्येला करू शकता, 4 संख्येला करू शकता. हा तुमचा कॉल असेल. परंतु नेक्स्ट टाईमला जेव्हा नेक्स्ट स्टेप असेल त्यावेळेस तुम्ही एका वेळेस एकच संख्या खाली घ्यायची असते. आता आपण डिवाइड करूया. 9च्या टेबलमध्ये 8 नाही आहे, परंतु 81 मात्र आहेत. सो 9 9 81 होईल. सो सबट्रॅक्शन 0 असेल. आता आपण पुढची जी स्टेप आहेत ती 8 आपण खाली घ्यायचं आहे. एकाच वेळेस एकच संख्या खाली घ्यायची, 1 घ्यायचा नाही मात्र या स्टेपमध्ये. ही नेक्स्ट स्टेपला तो 1 खाली येईल. आता मात्र फक्त 8च घ्यायचा राहील. आता आपण काय करायचं आहे, 9च्या टेबलमध्ये हा जो 8 आहे हा किती नंबरला आहे आपण तो बघायचा असेल. आता आपल्याला माहिती आहे की 9च्या टेबलमध्ये हा 8 नाही आहे. अशा केसमध्ये आपण 9 0 घ्यायचा राहील. सो सबट्रॅक्शन 8 असेल. आता हा जो 1 आहे आता आपण खाली घ्यायचा राहील. आता 1 इथे येईल. आता तो झाला नंबर 81 झालेला आहे. सो 9च्या टेबलमध्ये हा 81 9 नंबरला आहेत. सो आन्सर विल बी 0. आता वरून संख्या घ्यायला आता एक पण संख्या नाही आहे, त्यामुळे आपला आन्सर इथे थांबलेला आहे. आणि जे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 909 आहे. बऱ्याचदा आपण काय करतो की या स्टेपमध्ये आपण इथे 8 लिहितो आणि इथे 1 पण लिहितो, त्यामुळे आपण डायरेक्टली इथं 9 करत असतो. पण ॲक्च्युली एका वेळेस एकच संख्या खाली घ्यायची असते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. थँक्यू.